नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे एका व्यक्तीचं खासगी आयुष्य आणि एका सरकारी कर्मचाऱ्याची सार्वजनिक जबाबदारी यांच्यातली सीमारेषा कुठे संपते हा प्रश्न उभा राहतो. आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 यातले काही महत्त्वाचे भाग आहेत. आपण अनेकदा सरकारी कामांबद्दल बोलतो, पण जे लोक ही यंत्रणा चालवतात त्यांना स्वतःला कोणत्या अदृश्य चौकटीत राहावं लागतं हे समजून घेणं खूपच रंजक आहे. अगदी. चला तर मग या नियमांमध्ये जरा खोलवर शिरूया. या सगळ्या नियमांचा मूळ पाया कुठे आहे? म्हणजे असा कोणता एक नियम आहे जो या संपूर्ण विचारसरणीला आधार देतो? हो, तर या सर्व नियमांचा जो मूळ आधार आहे ना, तो एका लहानशा पण अत्यंत वेटी म्हणजे वजनदार नियमात आहे. नियम 3. नियम 3? हो, त्यात म्हटलं आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याने पूर्ण सचोटी आणि कर्तव्यनिष्ठा ठेवली पाहिजे. आणि याच्या जोडीला एक वाक्य आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोणतं? की कर्मचाऱ्याने शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय वाटेल असं कोणतंही कृत्य करू नये. हे काही मोजकेच शब्दच मला वाटतं संपूर्ण नियमावलीचा आत्मा आहेत. अशोभनीय हा शब्द खूपच व्यापक वाटतो. म्हणजे याची काही अशी ठरलेली व्याख्या नाहीये का? नाही. कामावर उशिरा येणं हे पण अशोभनीय आणि लाच घेणं हे पण अशोभनीय. मग यात फरक कसा करायचा? अगदी बरोबर मुद्दा आहे हा. हा शब्द मुद्दामच व्यापक ठेवला आहे. त्याची कोणतीही निश्चित अशी कायदेशीर व्याख्या नाही. अच्छा. याचा अर्थ परिस्थितीनुसार बदलतो. याचा उद्देश फक्त कामाच्या ठिकाणची शिस्त नाहीये, तर कर्मचाऱ्याच्या कोणत्याही वागणुकीमुळे, मग ती वैयक्तिक असो वा व्यावसायिक, शासनाच्या प्रतिमेला धक्का लागता कामा नये हा त्यामागचा मूळ विचार आहे. म्हणजे इथे एक समान धागा दिसतोय. तो म्हणजे केवळ भ्रष्टाचार टाळणे हा उद्देश नाही, तर गैरवर्तनाचा संशय सुद्धा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाते. अगदी अचूक. द परसेप्शन इज द रियालिटी. हो, म्हणजे कृतीपेक्षाही प्रतिमा जपणं जास्त महत्वाचं दिसतंय. एकदम. सरकारी कर्मचारी हा केवळ एक व्यक्ती नसून तो शासनाचा चालता बोलता प्रतिनिधी आहे, असं हे नियम मानतात. त्यामुळे त्याची जबाबदारी केवळ 9 ते 5 या वेळेपुरती मर्यादित राहत नाही. आणि ही अशोभनीय वर्तणूक मग फक्त वैयक्तिक सवयींपुरती मर्यादित नसेल, बरोबर? म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची राजकीय भूमिका सुद्धा शासनाच्या प्रतिमेवर परिणाम करू शकते की? हो, आणि त्याबद्दलचे नियम तर खूपच स्पष्ट आणि कडक आहेत. नियम 5 नुसार कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. सदस्यच होऊ शकत नाही. नाही. किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही संघटनेत सक्रियपणे सहभागी होऊ शकत नाही. इतकंच नाही, तर ते कोणत्याही राजकीय पक्षासाठी उघडपणे प्रचार करू शकत नाहीत, निधी गोळा करू शकत नाहीत किंवा स्वतः निवडणूक लढवू शकत नाहीत. बापरे. त्यांना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या तटस्थ राहावं लागतं. पण मग मतदानाचा काय? तो तर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकजण आपलं मत मांडतो, तिथे सरकारी कर्मचारी पूर्णपणे गप्प बसू शकतो का? ते गुप्तपणे मतदान नक्कीच करू शकतात. तो त्यांचा नागरिक म्हणून हक्क अबाधित आहे. अच्छा. पण त्यांनी कोणाला मत दिलं किंवा ते कोणत्या पक्षाचे समर्थक आहेत हे त्यांना जाहीर करता येत नाही. आणि सोशल मीडियावर तर हा मुद्दा अधिकच संवेदनशील ठरतो. हो, इथेच तर खरा पेच आहे. समजा सरकारने एखादं धोरण आणलं जे त्या कर्मचाऱ्याला वैयक्तिक पातळीवर पटत नाहीये, मग त्याला फेसबुकवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर त्याबद्दल टीकात्मक पोस्ट लिहिली तर तो शिस्तभंग ठरू शकतो. त्याला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य म्हणायचं की शिस्तभंग? ही रेषा खूपच धूसर आहे आणि इथेच अनेक कर्मचारी अडचणीत येतात. नियम 9 अगदी स्पष्टपणे सांगतो की कोणताही कर्मचारी सरकारच्या धोरणांवर किंवा निर्णयांवर सार्वजनिकरित्या टीका करू शकत नाही. सार्वजनिकरित्या? हो, यात वृत्तपत्रात लेख लिहिणे, माध्यमांना मुलाखत देणे किंवा तुम्ही म्हणालात तसं सोशल मीडियावर टीकात्मक पोस्ट लिहिणे या सगळ्यावर पूर्णपणे बंदी आहे. पण मग विधायक टीका आणि थेट विरोध यात फरक कसा करायचा? समजा एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या बंद खोलीतल्या मीटिंगमध्ये वरिष्ठांसमोर सरकारच्या धोरणांवर टीका केली, तर ते चालेल का? ही रेषा नक्की कुठे आखलीये? हो, अंतर्गत मीटिंगमध्ये किंवा योग्य फोरमवर आपलं मत मांडायला हरकत नाही. खरं तर ते अपेक्षितच असतं. अच्छा. पण एकदा निर्णय झाल्यावर, तो सार्वजनिक झाल्यावर, त्यावर टीका करता येत नाही. मूळ उद्देश हा आहे की शासनाचा एक भाग असून शासनाच्याच धोरणांवर जाहीर टीका करणे हे व्यवस्थेच्या विरोधात काम करण्यासारखं आहे. म्हणजे धोरण राबवणे हे कर्मचाऱ्याचे काम आहे, त्यावर टीका करणे नाही. अगदी. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी पोस्ट लाईक करणे किंवा शेअर करणे सुद्धा धोक्याचं ठरू शकते.
म्हणजे राजकीय आणि वैचारिक स्वातंत्र्यावर खूप मोठी मर्यादा आहे. आता या सार्वजनिक विश्वासाच्या मुद्द्यावरून आपण आर्थिक व्यवहारांकडे वळूया का? हो, नक्कीच. कारण लोकांचा सरकारवरचा विश्वास बऱ्याच अंशी आर्थिक पारदर्शकतेवर अवलंबून असतो. तर भेटवस्तू स्वीकारण्याबद्दल काय नियम आहेत? हो, आर्थिक पारदर्शकता हा या नियमांचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. नियम 13 मध्ये भेटवस्तू म्हणजेच गिफ्ट्स स्वीकारण्यावर अत्यंत कठोर निर्बंध आहेत. कसे? नियम सरळ सांगतो की कोणताही कर्मचारी किंवा त्याचे कुटुंबीय ज्या व्यक्तीशी त्या कर्मचाऱ्याचा अधिकृत संबंध आहे किंवा येण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीकडून कोणतीही भेटवस्तू स्वीकारू शकत नाही. पण आपल्याकडे सण समारंभात, लग्नकार्यात भेटवस्तू देण्याची एक सामाजिक प्रथा आहे. त्याला अपवाद आहे का? नाहीतर प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक लग्नात आहेर नाकारावा लागेल? बरोबर. नाही, नियम या सामाजिक प्रथेचा विचार करतो आणि त्यासाठी काही आर्थिक मर्यादा घालून दिल्या आहेत. अच्छा, म्हणजे काही लिमिट आहे. हो, जसं की विवाह किंवा इतर समारंभांमध्ये गट अ च्या अधिकाऱ्याला जवळच्या नातेवाईकांकडून 25,000 रुपयांपर्यंत आणि इतरांकडून 15,000 रुपयांपर्यंत भेटवस्तू स्वीकारता येतात. आणि गट क आणि ड साठी? त्यांच्यासाठी ही मर्यादा अजून कमी आहे. गट क साठी 7,500 रुपये आणि इतरांकडून 2,500 रुपये आणि गट ड साठी तर फक्त 2,500 आणि 1,000 रुपये. बापरे, हे तर खूपच स्पेसिफिक आहे. हो, आणि या मर्यादेपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू मिळाली तर काय करायचं? समजा एखाद्या जवळच्या नातेवाईकाने 50,000चं घड्याळ दिलं तर? ती भेटवस्तू स्वीकारता येत नाही किंवा जर स्वीकारलीस तर त्याची माहिती तात्काळ शासनाला द्यावी लागते. मग शासन ठरवेल की ती भेटवस्तू कर्मचाऱ्याला ठेवता येईल की नाही. अनेकदा ती सरकार जमा करावी लागते. अच्छा, म्हणजे यामागचा उद्देश स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीला किंवा अवाजवी फायद्याला अगदी अप्रत्यक्षपणे सुद्धा आळा घालणे. अगदी. हे खूपच तपशीलवार आहे. आणि मालमत्तेबद्दल काय? कर्मचाऱ्याला आपल्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते का? हो, ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. नियम 19 नुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवेत दाखल झाल्यावर आणि त्यानंतर दरवर्षी 31 मार्चपर्यंत आपल्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचे विवरणपत्र सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. यात काय काय येतं? म्हणजे जमीन, घर, बँक ठेवी, शेअर्स, दागिने, वाहनं सगळंच? अगदी सगळं. इतकंच नाही तर नियम 16 नुसार शासनाच्या परवानगीशिवाय कोणताही खाजगी व्यवसाय किंवा दुसरी नोकरी करण्यावर पूर्ण बंदी आहे. म्हणजे पार्ट टाइम जॉब किंवा एखादा छोटा व्यवसाय पण नाही? शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अजिबात नाही. अगदी शिकवणी घेणे, विमा एजंट म्हणून काम करणे किंवा लिखाणासाठी मानधन घेणे यासारख्या गोष्टींसाठी सुद्धा वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते. यामागचा तर्क काय आहे? यामागचा तर्क असा आहे की कर्मचाऱ्याने आपलं संपूर्ण लक्ष, वेळ आणि ऊर्जा फक्त आणि फक्त सरकारी सेवेसाठीच द्यावी. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळणे हाही एक हेतू आहे. हे ऐकून असं वाटतंय की हे नियम फक्त कार्यालयीन कामापुरते मर्यादित नाहीत. ते कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खोलवर डोकावतात. हो, नक्कीच. सरकारी कर्मचारी हा केवळ कार्यालयाच नाही तर सार्वजनिक जीवनातही शासनाचा प्रतिनिधी असतो. याच भूमिकेतून हे नियम बनवले आहेत आणि याचमुळे काही नियम थेट वैयक्तिक आयुष्याला स्पर्श करतात. जसं की नियम 25. त्यानुसार पहिला जोडीदार हयात असताना आणि कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना कर्मचाऱ्याला दुसरा विवाह करता येत नाही. हा तर थेट वैयक्तिक आयुष्यातला हस्तक्षेप झाला. यामागे काय कारण असावं? यामागे सामाजिक जबाबदारीची आणि नैतिकतेची भावना आहे. शासनाने भारतीय नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांना, जसं की द्विभार्या प्रतिबंधक कायदा, त्याला प्राधान्य दिले आहे. सरकारी कर्मचारी हा कायद्याचा रक्षक मानला जातो, त्यामुळे त्याने स्वतः त्याचं पालन करणं बंधनकारक आहे की नाही. बरोबर. या नियमाचं उल्लंघन झाल्यास थेट नोकरीवरून बडतर्फ करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. अच्छा, आणखी काही असे वैयक्तिक वर्तणुकीशी संबंधित नियम आहेत का? आहेत. नियम 28 नुसार कोणताही कर्मचारी कामाच्या वेळी मादक पेय किंवा पदार्थांच्या प्रभावाखाली असू शकत नाही. इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करण्यासही मनाई आहे. आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेबद्दल काय? विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही विशेष तरतूद आहे का? कारण आपण 1969 सालच्या नियमांबद्दल बोलतोय. हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
मूळ 1969च्या नियमांमध्ये याबद्दल स्पष्टता नव्हती, पण नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यात एक अत्यंत महत्त्वाचा नियम 22 समाविष्ट करण्यात आला. आणि तो काय सांगतो? त्यानुसार कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळास सक्त मनाई आहे आणि असं कृत्य शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतं. या लैंगिक छळाची व्याख्या काय केली आहे? कारण हा शब्दही अनेकदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. नियमांमध्ये याची व्याख्या खूप विस्ताराने दिली आहे. यात केवळ शारीरिक स्पर्शच नाही तर लैंगिक सुखाची मागणी करणे, लैंगिक टिप्पणी करणे, अश्लील चित्र दाखवणे किंवा लैंगिक स्वरूपाचे कोणतेही अवांछित वर्तन करणे या सगळ्याचा समावेश आहे. अच्छा. असं कोणतंही कृत्य हे गंभीर शिस्तभंगाचं कृत्य मानलं जातं. हे एक उत्तम उदाहरण आहे की हे नियम काळाप्रमाणे बदलू शकतात आणि अधिक समावेशक होऊ शकतात. या सगळ्या नियमांमधून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की सरकारी कर्मचारी हा 24 तास सरकारी सेवक असतो. त्याची प्रत्येक कृती, मग ती खाजगी असो वा सार्वजनिक, या नियमांच्या चौकटीतच यायला हवी. बरोबर. हे म्हणजे एका विशिष्ट ओळखीचा पोशाख घालण्यासारखा आहे जो तुम्ही घरी गेल्यावरही उतरवू शकत नाही. अगदी. थोडक्यात सांगायचं तर हे नियम केवळ काय करावे आणि काय करू नये याची एक लांबलचक यादी नाहीत, तर एका आदर्श सरकारी कर्मचाऱ्याकडून सचोटी, निष्पक्षपातीपणा, पारदर्शकता आणि जबाबदारी यांसारख्या कोणत्या अपेक्षा आहेत याचे एक स्पष्ट चित्र ते आपल्यासमोर उभं करतात. हो, आणि हे नियम एका कर्मचाऱ्याला व्यक्ती म्हणून नाही तर शासनाचे एक साधन म्हणून बघतात असं वाटतंय. हो. आणि हेही लक्षात घेण्यासारखं आहे की हे नियम 1979 साली बनवले गेले. त्यावेळची सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. बरोबर. तेव्हा खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य यात एक स्पष्ट भिंत होती. हो. आजच्या डिजिटल युगात जिथे आपलं व्हॉट्सॲप स्टेटससुद्धा सार्वजनिक मत मानलं जाऊ शकतं, तिथेही सीमारेषा पूर्णपणे पुसट झाली आहे. त्यामुळे या नियमांचा अर्थ आणि त्यांची अंमलबजावणी करणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे. म्हणजे 45 वर्षांपूर्वी बनवलेले नियम आजच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या जगात लागू करताना नक्कीच अडचणी येत असणार. प्रचंड. तेव्हा सरकारवर टीका म्हणजे वृत्तपत्रात लेख लिहिणे इतपत मर्यादित होतं. आज सरकारवर टीका करणारी पोस्ट लाईक करणंसुद्धा नियमांचा भंग मानलं जाऊ शकतं का, इथपर्यंत प्रश्न पोचला आहे. खरंय. त्यामुळे या नियमांना आजच्या संदर्भात नव्याने बघण्याची आणि कदाचित पुनर्लिखित करण्याची गरज आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. श्रोत्यांसाठी एक विचार. तंत्रज्ञानामुळे आणि बदलत्या सामाजिक मूल्यांमुळे या दशकापूर्वीच्या नियमांमध्ये आजच्या काळात कोणत्या सुधारणांची गरज असू शकते? व्यक्ती स्वातंत्र्य आणि शासकीय शिस्त यातला समतोल साधण्यासाठी ही चौकट अधिक लवचिक असायला हवी की अधिक कडक? आणि एक नागरिक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांकडून असलेल्या आपल्या अपेक्षांमध्ये गेल्या काही वर्षांत काय बदल झालाय याचा नक्कीच विचार करा.